साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वी निगडीमध्ये एक छोटस रोप लावलं होतं. कधी कळलं नाही याचा एवढा मोठा वटवृक्ष होऊ शकतो. आज मला अभिमान वाटतो की पूर्ण निगडी, पिंपरी चिंचवड, आपले आदरणीय नगरसेवक खाडेभाऊ, त्यासोबत दुसरं जे आपलं वेलनेस सेंटर आहे बाबासाहेब गजरमल सर यांनी जे चालू केलेलं राजरत्न वेलनेस सेंटर, त्यानंतर तिथून आमची सुरुवात झाली महालक्ष्मी वेलनेस सेंटर, म्हणजेच गायकवाड सर आणि गायकवाड मॅडम ही झालेली सुरुवात आज पूर्ण पुणे शहरामध्ये प्रत्येक वार्ड मध्ये आपला आज वेलनेस सेंटर होतंय, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि खरोखर रश्मी मॅडम, मोरे सर, तुमच्या सोबत लोकरे सर, जबरदस्त एनर्जेटिक, नंबर वन. खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे सगळ्यांना. मी पाहत होतो प्रत्येकाची एनर्जी, इव्हन शेवळे सर असतील, पूजा उदार मॅडम असतील, बनसोडे सर असतील, कोराटे मॅडम, सर्वजण, आमच्या राधा साठे मॅडम आज जोडीनं आहेत, कपले सपले, ओके, गायकवाड मॅडम लातूरून, तुम्ही सर्वांनी एवढी जबरदस्त एक्सरसाइज केली ना आज, आणि ते पण विना ये आपके सामने नंबर 1 कपल है, फिट कपल, और देखो कितना सारा चेंजेस हुआ है. ये मोरे मैम में, हमारे सिस्टर में कितना चेंजेस हुआ है. नंबर वन. और ये तो बस शुरुआत है. आने वाले 1 साल 2 साल में हम हमारे पूरे निगड़ी में जो भी हमारे ऑल सिस्टर, आप भी ऐसे नंबर 1 बनने वाले हो. यस मोरे मैडम, तुमचा फोटो आहे? यस सर. हो सर. मोरे सर, याच्यातला कोणता फोटो चांगला आहे? मॅडमचा आपला बटन लावलेला मोरे मॅडमचा. अरे वा, म्हणजे मोरे सर वेलनेस परिवारात जुनी बायको नवीन करून मिळाली. यस सर. यस. देखो थोड़ा हसी मजाक होता है क्योंकि ये नंबर 1 कपल है. मोरे मॅडम, तुमचा काय, तुम्हाला त्रास काय होता या परिवारात येण्याच्या अगोदर? सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर, मी या फॅमिलीमध्ये जॉईन होण्यासाठी मोरे सर जबाबदार आहेत. कारण मी ह्या फॅमिली सहजच आलेली नाहीये. कारण आपण जे नॉर्मली सर, तुम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी पण एक व्हिडिओ दाखवला होता डॉक्टर शिंदे मॅडमचा, की ऍसिडिटी म्हणजे नक्की काय. कारण मोरे सरांना फक्त आपण म्हणतो वेट लॉस, वेट गेन याच्यासाठी आपल्या फॅमिलीमध्ये लोक येतात. पण मोरे सरांचा पिक्चर मध्ये पाहिलं असं तर एवढं वेट काही वाटत नाहीये. पण मोरे सरांची टमी दिसते. म्हणजे ह्या टमी वाढण्याचं रिझन काय तर ऍसिडिटी. जे की मोरे सर प्रोफेशनल एक ड्रायव्हर आहेत. त्यांचं पुणे, मुंबई, बेंगलोर अशा ट्रिपा वारंवार होतात. आणि याच्यामुळे अवेळी जेवण आणि अवेळी जेवणामुळे त्यांना वारंवार ऍसिडिटीचा त्रास, आणि या ऍसिडिटीचं स्वरूप हायपर ऍसिडिटी मध्ये झालं सर. आणि हायपर ऍसिडिटी म्हणजे नक्की काय, तर आपलं मलमूत्र मोठ्या आतड्यातून जर व्यवस्थित बाहेर नाही पडलं तर त्या मोठ्या आतड्याला एक प्रकारची जखम निर्माण होते, आणि ती जखम हळूहळू कॅन्सरचं स्वरूप घेते. म्हणजे त्यालाच आपण अल्सर म्हणतो. आणि हा त्रास आमच्या मोरे सरांना होता. आणि मोरे सरांची स्पेशली ट्रीटमेंट मुंबई, पालघर, बोईसर या ठिकाणी होती. प्रत्येक महिन्याला मोरे सर पालघरला जायचे आणि त्याच्या गोळ्या घेऊन यायचे. पण डॉक्टरांचं सांगणं एकच होतं की अरे तू तुझी लाईफस्टाईल बदल, तू व्यायाम कर, तू वेळेवर जेव. पण हे पॉसिबल नाहीये, कारण संसार म्हणलं का 4 पैसे कमवणे आले. आणि आज कॉलवरचे प्रत्येक घरात ही सिच्युएशन आहे सर. आणि सेम तेच मोरे सरांची ट्रीटमेंट परत हळूहळू
सरांच्या ओळखीनुसार पुण्यामध्ये चालू केली. पण सरांना कोणताच आराम नव्हता. पण त्यांचे मित्र म्हणजे आमचे ग्रेट स्पॉन्सर बाळासाहेब खडूळ सर हे भेटले आणि त्यांनी यांना मार्गदर्शन केलं. मग हळूहळू मोरे सरांनी घरामध्ये एक्सरसाइज चालू केली. एक्सरसाइज चालू केल्यानंतर मोरे सरांनी हळूहळू एक्सरसाइज झाल्यानंतर न्यूट्रिशन स्टार्ट केलं. पहिलाच मोरे सरांची ऑर्डर 9,500ची होती. 9,500ची ऑर्डर बघून माझं डोकं हल्लं. एक माणूस किराणा अख्खा महिन्याचा किराणा माझ्या घराचा एकटा माणूस खातोय. पण जेव्हा सरांच्या मधील बदल पाहिला मी की सर रोज आवडीने उठायचे, एक्सरसाइज करायचे, त्यांच्या मग्न असायचे आणि याच्यामुळे काय झालं सर, सरांचा दवाखाना बंद झाला. हळूहळू दवाखाना कमी कमी होत गेला. तरी मला म्हणायचे रश्मी उठ, एक्सरसाइज कर. मी म्हणायचे आय एम फिट, मला गरज नाही, कारण मी सडपातळ आहे. तुमच्यासारख्या ढिरी असलेल्या माणसाला गरज आहे, मला गरज नाही. हा माझं वाक्य, कारण बाय प्रोफेशनल शिक्षक, कुणाचं ऐकणार आम्ही. आणि काही दिवसांनी मग खडूळ सरांनी पण खूप रिक्वेस्ट केली तरी मी जॉईन झाले नाही. मग मी मोरे सरांना म्हटले की ज्या दिवशी तुमची ऍसिडिटीची गोळी बंद होईल त्या दिवशी मी ऍटलिस्ट बघेन काय आहे. आणि सरांची ऍसिडिटी गोळी बंद झाल्यानंतर पूर्णच गोळ्या बंद झाल्या सरांच्या, पूर्ण. म्हणजे कोणतीच अल्सर जो म्हणतात सर, ते सोनोग्राफी केली, त्याच्यानंतर पूर्ण त्यांची जखम भरलेली दिसली. सरांचं वारंवार उलट्या, जशी की मॅडमनी सांगितलं की उलट्या, सरांची सुरुवात उलट्यानेच व्हायची. ते पूर्ण वक्र्या घालून रात्री खाल्लेलं सकाळी काढल्याशिवाय त्यांना छान वाटत नसायचं. कारण का सर काय करायचे, सकाळी काढायचे आणि परत दुसरं भरायचे. म्हणजे त्याला पचूच देत नव्हते सर, डायजेस्ट होत नव्हतं, ते डायजेस्ट न होतच टाकत राहायचे. मग हा त्रास त्यांचा कमी झाल्यानंतर, की सगळ्यात महत्वाचं, लोक म्हणतात की आम्ही सडपातळ असल्यानंतर काहीच त्रास नसतो, पण सर मला 100% त्रास होता. कारण मी स्टँडिंग ओवेशन म्हणजे उभं राहून शाळेमध्ये शिकवल्यानंतर की स्टॅमिना कमी आफ्टर डिलिव्हरी नंतर 30 वय झाल्यानंतर प्रत्येक लेडीजचं कॅल्शियम बॉडीतलं कमी होतं आणि मग त्यांना गुडघे दुखी, पोटऱ्या दुखी, सेम माझंही तेच होतं. वेळ कमी असल्यामुळे माझेही कधी कधी पिंढऱ्या दुखायच्या, गुडघे दुखायचे. पण मला असं वाटत नव्हतं की माझं वजन वाढावं. मी अशी म्हणायचे की आता 2 मुली झाल्या, आता काय गरज आहे आपल्याला वजन वाढवायची किंवा काय करायची. पण सरांमध्ये जसं जसं चेंजेस होत गेला तसं कुठेतरी आपल्यामध्ये जेलसी फील होते की अरे हे एवढे छान दिसतायत तर आपण का नको. आणि मग हळूहळू मी जर्नी स्टार्ट केली. आणि एखाद्या कॉलवर बोलताना तांबे सरांनी तेवढंच पाहिलं आणि तांबे सर घरी आले आणि दुसऱ्या दिवशी रश्मी मोरे ऍज अ कॉलवर स्टार्ट झाले. आणि असंच या छान अशा जर्नीमध्ये माझाही 6 किलोचा फॅट गेन झालेला आहे. मग आता म्हणतात की फॅट लॉस आणि फॅट गेन, सर माझं गुड फॅट वाढलेलं आहे, कारण ते गरजेचं आहे आपल्याला. आणि माझं सुंदर असं वजन वाढलेलं आहे, तुम्ही पाहतच आहात की रिझल्ट अमेझिंग आहे. आणि आता तर मग जोडीनं आणि गोडीनं हळूहळू आम्ही जांभ्यामध्ये सेंटर ओपन केलं, महालक्ष्मी वेलनेस सेंटर. तिथं आमच्या ग्रेट अशा अक्का आहेत, ग्रेट डायमंड माझा. त्यानंतर राजरत्नमध्ये बाबासाहेब गजरमल सर आहेत. सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यात लोकरे सर आहेत. निगडीमध्ये आमचे भाऊ आहेत, शांती गवळी मॅडम आहेत अशा. आणि काळेवाडीमध्ये तांदळे सर आहेत. असं 4-5 ठिकाणी सर आपले सेंटर अमेझिंग चालू आहेत. आज 250 ते 300 लोकांपर्यंत आपण एक्सरसाइज घेतोय सर. बहुत बढिया. ओके ओके ओके. मॅडमच्या स्किन मध्ये सुद्धा प्रचंड ग्लो आलेला आहे, सरांच्या स्किन मध्ये ग्लो आलेला आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता की ज्या रश्मी मॅडम नाही 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 म्हणत होत्या, एक दिवस मला जाऊन भारतीय बैठक घालावं लागली घरात जाऊन. आणि मला माहित होतं हा डायमंड आहे आणि थोडा त्रास होईल, पण हा जर डायमंड बाहेर आला तर पूर्ण पुणे शहरामध्ये नंबर 1 काम करणार आहे, नंबर 1. वाव, येस येस. तर रश्मी मॅडम थँक्यू आणि तुमची संपूर्ण टीम, शांती मॅडम, खरोखर तुम्ही सर्वांनी आज भाऊ पण आहेत का तिथं, आदरणीय भाऊ या भाऊया समोर मोठ्या मनाने यांना सगळ्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आज ज्या ठिकाणी वर्कआउट होतो तिथं सुद्धा आदरणीय भाऊंची पूर्ण जागा आहे, गार्डन आहे आणि तिथं ऑफिस सुद्धा, आज मोरे मॅडमला ऑफिस सुद्धा भाऊना दिलेलं आहे. मोरे मॅडम, येस सर, येस सर, सही आहे बात. येस सर, येस सर, सही आहे. कारण काय सर, काय झालं इथं आल्यानंतर आपण म्हणतो की वेट लॉस म्हणजे फॅट लॉस करण्याच्या मार्गावर होतो, पण भाऊंना एवढा छान रिझल्ट आला की भाऊंचं पोट साफ व्हायला लागलं हळूहळू. आणि इथील ज्या महिला आहेत, जसं की आमच्या प्रियंका मॅडम, 111 किलो फॅट आहे सर त्यांचं, पण त्यांनी फॅट लॉस करता करता सर काय झालं, त्यांना सायनसचा प्रॉब्लेम आहे. ते थोडक्यात सांगते सर तुम्हाला, कारण आपलं ऑफिस स्टार्ट कसं झालं. येस, या मॅडम. थोडा बारीक व्हा. गुड मॉर्निंग सर, माझं नाव प्रियंका आहे. तर मला लहानपणापासून सर्दीचा खूपच त्रास होता.
खूप आयुर्वेदिक औषधं पाहिले, दवाखाने केले, पण काहीच फरक नव्हता. रोज दिवसाला मी 3 ते 4 गोळ्या खायचे सर्दीचा. पण जशी मी इथं जॉईन झाले तसं माझा सर्दीचा त्रास कमी झालाय. माझी पित्ताची गोळी बंद झालीये आणि मी परत गोळ्या खायचे, पेन किलर खायचे, हे दुखलं की थोडस गोळ्या खायचे, पण आता मी एकही गोळी खात नाहीये आणि सर्दीचा त्रास माझा पूर्णपणे बंद झालेला आहे. ओके. ह्या टॅबलेट किती दिवसापासून होत्या दिदी तुम्हाला? मी लहानपणापासून खायचे सर. पहिले आयुर्वेदिक औषधं खायचे, कमी नाही झालं तर जसं मला म्हणजे समजायला लागलं तसं मी सर्दीची गोळी खायचे सिप्ला म्हणून. ओके, आता बंद झाली ती? हो, आता बंद झाले पूर्णपणे. बहुत बढिया. त्याच्यासाठी काय न्यूट्रिशन घेतलं तुम्ही? मी फॉर्म्युला 1 घेते सर. ओके ओके. अजून पण मोरे मॅडमशी व्यवस्थित बसा, त्यांच्याशी विचारून घ्या, कारण फॉर्म्युला 1 ही बेसिक सुरुवात आहे. तुम्हाला छान पैकी जर प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल थोडस त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन आणि ओमेगा 3 ऍड करा. आहे ना सर, मल्टीव्हिटॅमिन आहे, सेल्युलस आहे, सेल ऍक्टिव्ह आहे, सिम्पली आहे. सिम्पली 24 हायड्रेट म्हणजे पूर्ण फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 दोन्ही दिलाय, कारण ते 111 किलो फॅट येतं. ओके, 111 किलो आहे. ओके येस सर. अजून किती किलो कमी करायचं आपल्याला? 52. 52 वाटतं? 52 कमी होईल? हो, 100% वाटतं. 100% कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, सोबत तुमच्या संपूर्ण टीमवर विश्वास ठेवा. पाठीमागे तुमच्या जे बसले आशीर्वाद घेऊन, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. अजिबात घाबरायचं नाही. नंबर 1 न्यूट्रिशन घ्यायचं, मोरे मॅडमचा हात सोडायचा नाही. आणि ज्या दिवशी 52 होईल ना टोटल, त्या दिवशी माझ्याकडून सुद्धा तुम्हाला स्पेशल गिफ्ट देईन, स्पेशल. ओके, थँक्यू मोरे मॅडम. अजून बोलायचं तुम्हाला? आणि मोरे सरांनी आज तुम्ही त्यांच्यावर वर्कआउट घेतला ना, बऱ्यापैकी चांगलं वर्कआउट त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे भाऊ, एक मिनिट लोकरे सर, एक मिनिट भाऊ, त्यांना आहे ना, त्यांना डायरेक्ट 3:45 फोन केला. 3:45 अगोदर पण नाही सांगितलं. आणि मोरे सरांनी आज तुम्ही त्यांच्यावर वर्कआउट घेतला ना, बऱ्यापैकी चांगलं वर्कआउट त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे भाऊ, एक मिनिट लोकरे सर, एक मिनिट भाऊ, त्यांना आहे ना, त्यांना डायरेक्ट 3:45 फोन केला. 3:45 अगोदर पण नाही सांगितलं. चांगला स्टॉप घेतला त्यांनी. येस. आणि सगळ्या स्टेप अप्रतिम, आणि खरोखर आपली टीमच निगडीची नंबर 1 आहे. नंबर 1. थँक्यू. येस. जाऊ नका, आपल्याला मोरे सरांबरोबर एक डान्स करायचा लास्टला. थांबा. येस. लोकरे सर बोला. अनम्यूट
बोला सर. गुड मॉर्निंग सर, सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काय एनर्जी जबरदस्त. बोला सर. आज विवेक सरांनी आणि रेशमी मॅडमने जो वर्कआउट एकदम जबरदस्त केला, आज अजून थांबलेला आहे. यस रश्मी गाणे सुद्धा छान. थँक्यू सर. तुमचा डान्स तुमचं वर्कआउट म्हणजे डान्स आहे सर. डान्स एक नंबर. आणि तांबे सर, रेशमी मॅडम आणि विवेक सरांना पाहून, आज त्यांची जिद्द आणि चिकाटी पाहून आजच्या तरुणांना एक ताप आहे. ते आज सुद्धा ठीक आहे. आपण जाते की आपण कोणतीही गोष्ट मनाविरुद्ध करत नाही सर. व्यायामाला उभं राहताना मनाच्या विरुद्ध, स्वतःच्या विरोधात उभं राहून व्यायामाला उभं राहावं लागतं. तेव्हाच कुठे रिझल्ट येतो. असं म्हणतात की प्रवाहाच्या विरोधाला तोच पोहू शकतो ज्याचे निर्धार ठाम आहेत. ज्याचे निर्धार नाहीत ते साबणाच्या फेसासारखे असतात. क्षणात दिसतात आणि क्षणात नाहीच होतात. पण आज रेशमी मॅडम आणि विवेक सर आजपर्यंत टिकून आहेत आणि सगळ्यांना आरोग्य देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि त्यांच्याकडे बघून सगळ्यांना एनर्जी येईल. आणि आज ते 150 लोकांना आरोग्य देतात. खूप छान वाटतंय सर, खूप छान. यस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग काका आणि आदरणीय काका, तुम्हालाही गुड मॉर्निंग. बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग काका. तांबे सर, मला गुड मॉर्निंग. यस गुड मॉर्निंग काका. हो, तुम्ही व्यायाम करता, आम्हाला उत्स्फूर्त येते. आणि आज पण तुम्ही मोरे सरांना आणि रश्मी मॅडमला चान्स दिल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला. न थांबता एकदम एक्सरसाइज केली. आदरणीय काका आणि मावशी, तुमच्या संस्कारात वाढलेले हे 2 पोरं आहेत, रश्मी मॅडम आणि मोरे सर. ठीक आहे सर. आम्ही जरी 356 आणि मी 61चा जरी असलो तरी ते आमच्यापेक्षा लहान असले तरी शेवटी शिकवणारा हा गुरुच असतो. मोरे मॅडम बोला. गुरु मानून आम्ही जांभे गावामध्ये दररोज व्यायाम करतो. आज मी चेकिंगला गेलो होतो, डॉक्टर याच्याकडे लॅब मध्ये गेलो होतो शुगर तपासणीसाठी. माझं 454 शुगर होतं. तर आज तपासच्या अंती 140 वर आलेलं आहे. केवळ मी एक्सरसाइज दररोज 1 ते 1.5 तास करतो, त्याच्यामुळं हा शुगर कमी झालेला आहे. आणि आज संध्याकाळी मावशी काका असं काही काकाला जीव लागला आमच्या. ऑपरेशन नंबर 1 शेलू लॉस वुमन चॉईस. असू नका मोरे मॅडम, असू नका. आमचे काका भोळे बाबडे, असू नका. हा, बरेचसे हे चालू आहे मला. रश्मीने सगळं सांगितलेलं ते सगळे घेतले सर. शुगरचा रिपोर्ट चांगला आलाय सर. आणि सर विशेष म्हणजे मोरे सर ड्रायव्हिंग करतात. बँगलोरला जातात, सारखे पळापळ करतात. या ड्रायव्हिंगचा अनुभव मला पण आहे. पुणे शहरामध्ये 30 वर्ष ड्रायव्हिंग केलोय मी. एका बसमध्ये 48 लोक प्रवासी प्रवास करतात. त्याच्यापेक्षा आम्ही गाड्यांची कमतरता असल्यामुळं, बसेस कमी असल्यामुळं 125 ते 150 प्रवासी वाहतूक करत होतो. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये क्लच पॅडल, ब्रेक पॅडल, आता हायड्रोलिक आल्यात, पण पुन्हा पहिले हायड्रोलिक असे नव्हते. तर मोरे सरांना मानलं पाहिजे. एवढं करून सुद्धा 300 लोक जमवणं आणि एक्सरसाइज 4-5 ठिकाणी केले त्यांनी, याचा मला खूप आनंद वाटतो. थँक्यू काका, थँक्यू मावशी, थँक्यू. सगळे ताई सगळे ग्रुप सर बराबर 5ला उठून येतात. तर एकही थांबत नाही. ग्रेट. आणि खरोखर याचं सगळं श्रेय आदरणीय मावशी तुम्हाला जातं. तुमचा ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस हळूहळू आपल्या सगळ्या म्हणजे आमच्या बहिणी मुली तिथे यायला लागल्या, सुनबाई यायला लागल्या, काका यायला लागले आणि आपला पूर्ण परिवार निरोगी परिवार झाला. याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला आहे. कारण तुमची जिद्द जर पाहिली ह्या वयात सुद्धा एक दिवस पण खाडा नाही. एक्सरसाइजला कॅमेरा येऊ न येऊ आपली एक्सरसाइज करत राहणे हा गुण तुमचा नंबर 1 आहे मावशी, नंबर 1. बघ आता
ते करोनासारखं येऊन आलंय सांभाळून आम्ही म्हणलं आता नाही भेट, पहिलं भेट होते म्हणलं आता नाही भेटणार म्हणलं, आता करते म्हणलं, एक नंबर माझं खायला भेट आणि एक नंबर माझं वर्कआउट आहे म्हणलं, आता नाही टेन्शन मला म्हणलं. येस येस, थँक्यू मावशी, थँक्यू. काका आणि काका खरंच आमच्या या वटवृक्षाला बहर देण्याचं काम म्हणजे आमचे हे दोन्ही ज्येष्ठ नागरिक. मी जसं म्हणतो की नाही सर, आई वडील फक्त जन्म देतात पण त्याच्यानंतर काय करायचं हे आपल्यावर डिपेंड असतं, कारण का त्यांनी फक्त त्यांचं काम कर्तव्य पूर्ण करतात, पालन पोषण करतात. पण त्या आता जे आमच्या अक्का आहेत ज्या की त्या 56 वर्षाच्या, त्यांनी अमेझिंग म्हणजे एवढं वजन कमी करणं. आणि काकांचं थोडंसं सांगते मी, कारण काका जेव्हा रिपोर्ट घेऊन आले डॉक्टरांकडून शुगरचे, तर म्हणलं रश्मी आता मला डॉक्टरांनी सांगितलंय न्यूट्रिशन खायचं नाही, एक्सरसाइज करायची नाही, आता मी काय करणार नाही. आता मला प्रश्न पडला, अरे मी तर निगडीत येते, काकांनी तर हार मानली, आता करायचं काय. मग काकांना मी म्हणाले की काका डॉक्टरांचं काम करतात, आपण आपलं काम करायचंय. डॉक्टरांनी काय सांगितलं की तुम्ही गोळ्या चालू ठेवा. ऍज विश सर, आपल्या गोळ्या चालूच ठेवायच्या, गोळ्या आपल्याला बंदच नाही करायच्या. पण काका जसं तुम्ही भाकर भाजी खाता तसं हे आपलं सकस संतुलित आहार आहे, ते पण चालू ठेवा, हे पण चालू ठेवा. जर तुम्हाला काय झालं तर ही मुलगी रश्मी मोरे आम्ही जोड तुम्हाला जबाबदार म्हटलं. ऍज चला चालू तर करून बघूया. काकांनी खरंच एक मुलीसारखा आमच्यावर विश्वास ठेवला आणि गोळ्याही चालू ठेवल्या, वर्कआउटही चालू ठेवला आणि सकस संतुलित आहार पण चालू ठेवला. आज काकांनी जो रिपोर्ट सांगितला, खरंच काका तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही विश्वास ठेवला. आणि आमच्या अक्काचं तर कौतुक करावं तेवढं कमी, कारण मी नेहमी म्हणते हे जे कपल आहे ना, कपल हा लक्ष्मी नारायणचा जोड आहे सर. कारण अक्का आणि काका हातामध्ये काठी, एका हातात टॉर्च, आणि प्रत्येक घरातील प्रत्येक महिलेला फोन करून पुढे घालून आणतात एकेकीला. अशा टोटली 12 ते 13 महिला आज आमच्या जांबेगाव महालक्ष्मी वेलनेस सेंटर मध्ये आहेत. आज स्वतःचा परिवार व्यवस्थित करता आज पूर्ण जांभ्यातील प्रत्येक महिलेला आरोग्य दिलेलं काम हे या वयामध्ये करतायत. खरं तुमच्याकडून आम्ही घेतोय अक्का की या वयामध्ये तुम्ही दोघांनी हे जे बघा, प्रत्येक जण म्हणतं की मी माझ्या मुलांना घडवलं म्हणजे संपलं, मी माझं आयुष्य नातवंडामध्ये मुलामध्ये घालवते, पण आज प्रत्येक घरामध्ये आरोग्य देण्याचं हे दोन माझे कपल करतायत, हे दोन माझे लक्ष्मीनारायण करतायत. खरंच थँक्यू सो मच. पण तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम, सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहावं ही सदिच्छा. येस येस, तुम्हाला दुसऱ्या तुमच्या शिक्षक मैत्रीण आहेत गोराटे मॅडम, बोला मॅडम. छान वर्कआउट घेतला सर, वाटलंच नाही कधी संपला, खूप छान. आणि एनर्जी पण खूप छान होती. आणि जे पाठीमागचे जे सर्वजण आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे सर, इतका आनंद आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आणि ही फक्त आणि फक्त न्यूट्रिशनची कमाल आहे आणि सरांचं आणि मॅडमचं मार्गदर्शन आहे सर. खूप छान, इतका आवडला ना, इतका छान वर्कआउट घेतला आणि सर्वांना असं जमल अशा स्टेप मध्ये त्यांनी वर्कआउट घेतला सर. खूप छान सर, थँक्यू. येस येस येस, ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. आता एक मिनिट, मंगेश सर बोला. मंगेश सर कुठून आलाय? येस, अनम्यूट करता येतं मंगेश सर. सर अनम्यूट नाही होत आहे इथे, डन स्पीकिंग म्हणतोय. येस येस, बोला. आवाज अनम्यूट झाले परत, बोला आता. मी म्हणजे इथे तांबे साईडलाच आहे, लाईफ रिपब्लिक मध्ये राहतो पुण्यामध्ये. येस येस, तर आजच्या वर्कआउट बद्दल मी सांगतोय. मी 1 महिन्यात झाला जॉईन झालं, पण सांगतोय. आज आमचे जे लीड म्हणतो ना आपण, त्यांनी नेतृत्व केलं, त्यांना बघून एवढं भारी वाटलं सर. त्यांना बघता आमच्यातली जी एनर्जी होती ते दुगणी डबल झाली सरळ सर. तर त्यांचं ते बघून आम्हाला एवढं म्हणजे आनंद एवढा झाला त्यांचा एनर्जी बघून. मोरे सरांची एनर्जी आणि मॅमची स्माइल बघितली की डोपामाइन रिलीज होतं. डोपामाइन रिलीज झाली की आणखी जोश येतो आणि तेवढ्याच जोशीमध्ये आम्ही सर आजचा व्यायाम केला. खरंच आजचा व्यायाम भारी होता सर. दमून गेले पण असं वाटत होतं की थांबावं नाही, कंटिन्यू करावं. येस सर, थँक्यू मंगेश सर. आणि खरोखर हे कपल नंबर 1 आहे. आज मला देवानेच बुद्धी दिली आज काहीतरी वेगळं करू. आणि योग असा होता की आमच्या ऑपरेटरने सुट्टी घेतली, ऑपरेटिंग करायला कोण नव्हतं, म्हणलं आपण गाणे लावू आणि मोरे सर आणि मोरे मॅडम हे नंबर 1 कपल एक्सरसाइज करते. थँक्यू सर, थँक्यू. तर आज प्रत्येक जण IT मधला व्यक्ती एवढा बिझी शेड्यूल आहे सर, त्यांची लाईफस्टाईल पूर्ण बिघडलेली आहे, कारण त्यांचं वेळेवर झोपणं नसतं, कारण त्यांचं माइंडने काम असतं लॅपटॉपवर. पण आमचे मंगेश सर रात्रभर जागतात, तर पहाटे 5 ला उठतात. त्यांनी फक्त सर 15 दिवसात 4 किलो फॅट लॉस केले. 15 दिवसात नंबर 1. येस सर, ऑल न्यूट्रिशन घेतात, ऑल न्यूट्रिशन. येस. मोरे सर बोलायचंय तुम्हाला सर?
माईकच्या बटनला क्लिक करा सर, माईकला. हा येस, बोला बोला, येतो आवाज येतो, बोला. परत अनम्यूट झालं सर, परत अनम्यूट झालं सर, अनम्यूट झालंय, आवाज नाही येत. चलो रेशमी मैडम, रेडी रेडी रेडी, डांस करना है आपको सबको अभी, चलो.